आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। पुढील चित्रीकरण नीट लक्ष देऊन पहा आणि ऐका, कारण त्याच्यावर तुम्हाला भाष्य करायचं आहे। नाही मॅडम, महिलांना नाही, सगळे नगरसेवकाचे पती पत्नी महिलांच्या नगरसेवक महिला दोघे नगरसेवक घेतले, पती पत्नी काय हरकत नाही। आता महिलांची पत्नी तर ऐका नाही, ऐका, हा बरोबर आहे, तुम्ही काढलं मान्य आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। छत्रपती संभाजीनगरला काढलं, तेवढ्या क्विक अगदी 1 ते 2 तासात अगदी आनंदाने आमच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक ग्रुपवर हे परिपत्रक टाकलं। कोणत्या भावनेने टाकलं हे आम्हाला कळलं, पण दुसरी बाजू याची तुम्ही अभ्यासली का? मान्य आहे ना, यांच्या नातेवाईकांनी येऊ नये, आम्ही त्याचं स्वागत करतो, ते झालं पाहिजे, पण दुसरी बाजू याची तुम्ही अभ्यासली का? जेव्हा आपण, ऐका तुम्ही, जेव्हा आपण महानगरपालिकेच्या परिसरात येतो, अगदी एंट्रीला येतो, तेव्हा दारू पिलेले कर्मचारी आपले झुलताना आम्हाला दिसतात। त्याच्यानंतर थोडं पुढे आलं, ऐका, थोडं पुढे आलं, लेखा विभाग आहे, लेखा विभागाकडे तुम्ही जा, गुटखा बंदी असताना गुटखा बंदी आणि गावरान तंबाखू तुम्हाला माहिती आहे का? गायछाप माहित नसेल तर माहित करून घ्या, गायछाप तंबाखू त्या विभागात सर्रास वास येतो आणि तिथं ती दिसते, तिथं थुकलेले लोक सुद्धा दिसतात। चला थोडं पुढे या, स्वच्छता विभाग आहे, स्वच्छता विभागाकडनं आपण थोडं पुढे आलं, सभागृहाकडे येत असताना सुलभ शौचालयाचा वास घेऊन आपल्याला यावं लागतं। थोडं पुढे आलं, मालमत्ता विभागाकडं किंवा बांधकाम विभागाकडं गुत्तेदार, रेव पार्टी, आपण तिथून येत असताना असं जाणवतं की रेव पार्टी तिथं चालू आहे। गुत्तेदार सिगारेट पिताना तुम्हाला दिसतात, तुम्हाला गुटखा खाताना दिसतात। नाही समजलं? पुन्हा एकदा ऐका। सभागृहाकडे येत असताना सुलभ शौचालयाचा वास घेऊन आपल्याला यावं लागतं। थोडं पुढे आलं, मालमत्ता विभागाकडं किंवा बांधकाम विभागाकडं गुत्तेदार, रेव पार्टी, आपण तिथून येत असताना असं जाणवतं की रेव पार्टी तिथं चालू आहे। गुत्तेदार सिगारेट पिताना तुम्हाला दिसतात, तुम्हाला गुटखा खाताना दिसतात। या आहेत जालना महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ संध्या देठे यांनी रेव पार्टीचा उल्लेख केल्यामुळे महापौरांनी यांना नोटीस बजावली आहे आणि मनपामध्ये रेव पार्टी चालतात अशा शब्दात उल्लेख केला आहे। सभागृहाच्या अधिकृत कामकाजाबद्दल अशा गंभीर आणि आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख करणे हे मनपाच्या कामकाज नियमावलीत आणि लोकप्रतिनिधींच्या आचारसंहितेशी विसंगत आहे। आपल्या वक्तव्यामुळे सन्माननीय सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली असून जनमानसात चुकीचा संदेश गेला आहे। सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे। आपण कोणत्या संदर्भाने आणि पुराव्या आधारे उल्लेख केला त्याचा खुलासा 7 दिवसाच्या आत करावा। खुलासा न केल्यास प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना अरुण मगरे यांनी या सभापतींना बजावली आहे। दरम्यान नगरसेविका संध्या देठे यांनी या नोटीसच्या आधारावर उत्तर तयार केले आहे आणि त्यामध्ये आपल्याला रेव पार्टी म्हणायचे नव्हे तर रोज पार्टी म्हणायचे होते, तसेच अर्धवट माहितीच्या आधारे नियमबाह्य पत्रव्यवहार करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल असेही उत्तर दिले आहे। दरम्यान तुम्ही दोन्हीही प्रकार पाहिले आहेत, त्यामुळे नेमकं कोण काय म्हणालं हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।